आपण कलेक्टरकडं तहसीलदारकडं मोर्चा न्यायला पाहिजे. फक्त आमचा भाव जाहीर करा. तुम्ही काय 2 काठ्या आणि 2 घड्या येऊन मोजता. जमीन तर आम्ही मोजू लागतो, पण आमच्या जमीनचा भाव गावात आणून लावा. म्हणजे आम्हाला कळन तुम्ही आमच्या हातात काय देणार आहेत. तुरी देणार आहेत का हिरे देणार आहेत. आपल्याला तरी कळन की आपल्या हातावर तुरी आहेत का हिरे आहेत. हे तुम्हाला ज्यावेळेस जमीन मोजणी झाली आणि नोटीस येईन त्याच वेळेस कळन. किती हालापेष्टा बेकार असतात. ह्या हालापेष्टा जर बघायच्या असल्या तर शिरूर तालुक्यामध्ये एकदा येऊन भेट द्या किंवा नांदेडच्या ग्रुपवरती एकदा व्हिडिओ टाका आणि त्यांच्या लोकांशी संवाद साधा आणि तुम्हाला कळेल. अहो मानसिकता राहील नाही, मानसिकता आमची बोलण्याची सुद्धा. इतके आमचे बेहाल झालेत. आज 12 लाख रुपये जमिनीचा भाव आला आहे आणि विचारायला गेलं तू ही जमीन द्यायची का. ते मला जाईनं कुठला आहेस. मग ही जमीन 18 द्यायची 22 द्यायची आणि आम्ही घ्यायची कोणाची. इतके आमचे बेहाल झालेत. हे तुमचे बेहाल होऊ देऊ नका. फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे. याच्यामध्ये कामी कोणीच येत नाही. मंत्री येत नाही, आमदार येत नाही, खासदार येत नाही, कोणीच येत नाही. फक्त तोंडापुरते फक्त घोडे हलवतात. घोडे असे हाकलतात, पाठीशी मी आहे, फोन लावतात, बघून घ्या म्हणतात, मी सांगितलं म्हणतात आणि काहीच नाही. ते निघून गेले, फोन कट होत आहे. जे रिडक्शनर दर आहे ते लागू करतात. जी माती करायची ती शेतकऱ्याची माती करून टाकते. कशामुळं तर फक्त जमीन मोजलेली असती म्हणून. जमीन मोजलेली जर नसली तर ती काय आपली माती करणार. ही सगळ्यात मोठी शेतकऱ्याची दुःखद गोष्ट म्हणजे सगळ्यात शेतकरी महाभयानक दुःखद गोष्ट म्हणजे जमीन मोजणी आणि